हॅलो 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 सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मी जाणून बुजून नाही केलं. म्हणजे माझ्या फोनची बॅटरी बंद झाली होती, मला कळलं नाही. मधुरा होती माझ्या बरोबर. तुम्ही हवं तर मधुराला विचारा. आम्ही सोबत होतो. काय करू, माझा फोन बंद झाला, मला कळलंच नाही. माझी खरंच काही चूक आहे, प्लीज चुकीचं नका समजू मला. मंजिरी, काय झालं? तू का सारखं सॉरी सॉरी म्हणतेस? काय झालं? नाही, तुम्ही फोन केला असेल ना. माझ्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली म्हणून फोन बंद झाला होता. तुला कोणी सांगितलं मी फोन केला होता तुला? तुम्ही फोन नाही केला? नाही, मी सकाळपासून कामात आहे खूप. मी नाही केला फोन. इनफॅक्ट आय एम सॉरी. नाही अहो, तुम्ही कशाला उगीच सॉरी म्हणताय? हे बघ मंजिरी, मी जरा वेगळ्या कामात आहे, गडबड आहे जरा. हां, आपण नंतर बोलूया. आणि हे सारखं फोन, त्याचा विचार नको आता. ओके, बाय. ताई, आता तरी मला कळेल का काय चाललंय? काय नाही अगं, यांना फोन नाही केला ना मी फोन नाही केला तर काळजी करत बसतात ते. या सगळ्यामुळे मला उगाच घाबरायला झालं होतं, बस एवढंच. ए मधुरा, आय एम सॉरी. आम्ही मगाशी तुला नाही अगं, तुम्ही तर मी कधीच विसरले. मी आलेच आले सर. सत्यजित, आपल्या अमेरिकन कंपनी बरोबरचं डील आता नाही होऊ शकत. का? कारण त्यांना हवी असलेली जमीन त्यांना मिळाली आहे. मिळाली? या भागात एवढी मोठी लँड एक हाती अक्वायर करून देणार असून कोण जन्माला आलाय? सत्यजित, आपण शार्क आहोत, पण शार्क पेक्षाही एक मोठा मासा असतो, देव मासा, व्हेल. आणि या समुद्रामध्ये फक्त एकच व्हेल मासा आहे, दादा होळकर. दादा होळकर? तो पॉलिटिशियन? त्याचा जमिनीच्या धंद्याशी काय संबंध? आपला धंदा सोडून दुसऱ्याच्या धंद्यात नाक खुपसणं, यालाच पॉलिटिशियन म्हणतात आपल्या देशात. दादा होळकर, त्यांचा चुलत भाऊ महादेव होळकर, तोही लँड डिलिंग मध्येच आहे. आता आपण एवढी जमीन ॲक्वायर करून ठेवली आहे, ती काय काढवायच्या? मला जमिनीचं टेन्शन नाहीये. ती आज अमेरिकन कंपनीने नाही घेतली, उद्या कोणतरी दुसरं घेईल. पण मला ही सिच्युएशन आवडलेली नाहीये. म्हणजे कसं आहे व्यंग, एका जंगलात दोन वाघ राहू शकत नाहीत हा फार मोठा गैरसमज आहे. ते राहतात, पण प्रत्येक वाघ आपापली टेरिटरी मार्क करतो. प्रॉब्लेम तेव्हाच होतो जेव्हा एक वाघ दुसऱ्या वाघाच्या इलाख्यात घुसून शिकार करतो. अमेरिकन कंपनी बरोबर आपलं होत आलेलं डील कॅन्सल झालंय या दादा होळकरमुळे. आणि आपण त्यात काहीच करू शकत नाही. का? कोणीतरी तुझ्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेते आणि तू काही करणार नाहीस, तू गप्प बसणार? हिरावणारा जर दादा होळकर असेल तर हो. कसं आहे ना व्यंग, तुझ्या लहानपणापासून तुझे सगळे घास विना कष्ट आपोआप तुझ्या तोंडात पडत आले म्हणून तू हे म्हणू शकतोस. मी नाही. हे बघ सत्यजित, मला दादा होळकरांना भेटायचं आहे. शक्य नाही येते. मनात आणलं तर देवही भेटतो, पण दादा देव नाहीये. तो कोण आणि काय आहे हे मी त्याला भेटून ठरवेन. तू मीटिंग फिक्स कर. माझा ऐक सत्यजित, मी बहिरा आहे असं समज. मीटिंग फिक्स कर आणि मगच मला तोंड दाखव. जा.
ती वेळ आली. सत्यजित, ज्याची मी इतके दिवस वाट बघितली, आज तू मला नाकारू नाही शकणार. मंजिरी, अगं बघत काय राहिलीस? खिडकी बंद कर ना, पाऊस येईल एवढ्यात. मंजिरी, थांब, मीच बंद करते. आई, अगं राहू दे ना. अगं राहू दे काय? आज नक्की वादळ येणार आहे, कुठेतरी वीज कोसळणार. अगं बाई, कपडे बाहेरच राहिले वाटतं. आलेच. मावशीच्या रूम मध्ये चाललास? ती आली नाही अजून. का? बाहेर बघ ना, कसं वादळाचं वातावरण झालंय. तिथेही म्हणे खूप पाऊस पडला. त्या दोघी दमल्या होत्या म्हणून त्यांनी ठरवलं आज तिथेच राहतील, देशमुखांकडे. उद्या येतील सकाळी आरामात. मी जेवण वाढते. हॅलो. अहो, कुठे आहात तुम्ही? अगं आत्ताच घरी आलोय. नशीब. का? नाही, काय नाही. सांग. नाही अहो, इथे विजा चमकतायत खूप. वाराही सुटलाय. भीती वाटते मला. नाही, इथेही असंच काहीसं वातावरण झालंय, पण काळजी नको करूस. मी आलोय सुखरूप घरी. ठीक आहे. ठेवू? अहो, ऐका ना, मला माहित नाही का, पण खूप घाबरायला होतंय हो. खूप भीती वाटते मला. अस्वस्थ वाटतंय. निघतोय मी. आलो 2.5 तासात. अहो नाही नाही, काय तुम्ही? तुला भीती वाटते ना, मग मला तिथे यावंच लागेल ना. नाही नाही, हे बघा, तुम्ही असं काही करणार नाही आहात. अच्छा, कोण अडवणार आहे मला? अहो, तुम्हाला माझी काळजी आणखी वाढवायची आहे का? मग या खुशाल. जर जास्त भीती वाटलीच तर फोन कर. हो, बाय. बाय. ठेवतेस ना? हो, बाय. बाय.
बासुंदी. आज कुठला सण आहे का? मंजिरी नाहीये ना. मंजिरी नाहीये ना म्हणून असं नको वाटायला लोकांना की आम्ही तुला जेवायला देत नाही किंवा तुझे हाल करतो. आणि तू अशी उभी नको राहूस. बस जेवून घे. तुझ्यासाठी जेवायची थांबायला मी काय तुझी बायको नाहीये. झालंय माझं जेवण. घरातले सगळे नोकर कुठे आहेत सगळे. इथे आता तुझ्या समोर सगळे हजर पाहिजेत का? एक मिनिट. मीरा. प्रिया, गरज नाहीये त्याची. हे काय? बासुंदी घे ना. बाजूला का ठेवलीस? मंजिरी घरी नाहीये ना प्रिया. मग तुझं हे गोड तरी मला गोड कसं लागणार? शेवटच्या 3च गोळ्या उरल्यात. आता काहीही करून या गोळ्या तरी सत्यजितनी घ्यायलाच पाहिजे. हा शेवटचा चान्स आहे. नाहीतर पुन्हा अशी संधी कधीही मिळणार नाही. हे काय होतंय? कुठल्या तरी संकटाची चाहूल लागल्यासारखं का वाटतंय मला? हे दूध घे आणि साहेबांना नेऊन दे. आणि ऐक, रिकामा ग्लास घेऊनच परत यायचं. हो. रिकामा ग्लास कुठे? ते साहेबांनी प्यायलं नाही ना दूध, त्यामुळे. का? ते म्हणाले त्यांना वाटेल तेव्हा पितील म्हणाले. साहेब, दूध. काय? दूध घेत आहे ना? घेईन मी. असं डोक्यावर नको बरोस माझ्या. जा. हे काय? रिकामा ग्लास कुठे? ते साहेबांनी प्यायलं नाही ना दूध, त्यामुळे. का? ते म्हणाले त्यांना वाटेल तेव्हा पितील म्हणाले. मी त्यांना म्हटलं, पण ते माझ्यावरच भडकले, म्हणून मी निघून आलो. तुला काय सांगितलं होतं मी? साहेबांनी दूध प्यायल्याशिवाय यायचं नाही म्हणून. एक काम नीट होत नाही तुमच्याकडनं.
आता एक काम कर, इकडनं फार्म हाऊस वर जा. पण आता साहेबांना तिकडनं एक फाईल हवी आहे, ती आणायची. जा आता. पण ह्या वेळेला सांगितलेलं कळत नाही एकदा? हो. मी आता घरी येऊ. बरं ये. व्यंग येतोय. आत्ता? त्याच्या जेवणाचं बघ जरा. काय नाही, काय नाही. जस्ट गुड नाईट म्हणायला आले होते. दूध नाही घेतलंस? मला हवं तेव्हा घेईन मी. नाही म्हणजे घेतलं असतंस तर मी ग्लास घेऊन गेले असते. आपल्या घरात नोकर नाही आहेत का? नोकर आहेत, पण पुन्हा तुला डिस्टर्ब करायला घाबरतात ते, म्हणून मी आलेच आहे तर रिकामा ग्लास घेऊन जाईन. बोल व्यंग. राजे झोपलायत का? हो म्हटलं तरी तू बोलणारच आहेस ना. बोल. बरोबर, सही पहचाना यार. बोल, कशासाठी गेलो होतास फोन? सहजच. सहज सहज फोन करण्याची सभ्य माणसांची वेळ आहे का व्यंग? शरीफों ने हमें ठुकराया तो दोस्तों का एक सहारा था. लो, अब दोस्त भी शराफत की बातें करने लगे. वाह. ठेव मी फोन. नाही नाही, एक मिनिट सत्यजित, हे बघ प्लीज मला एक म्हणजे एक सांग ना मला प्लीज. काय? अरे मी आता घरी येऊ. म्हणजे काय ना, मला खूप एकटं वाटतंय रे, आणि इथे या शहरात मला तुझ्याशिवाय कोणीच नाहीये. बर ये. हॅलो, नीट येशील ना? पण नाही तर अशा अवस्थेत. मला काय झालंय, इनफॅक्ट अशा अवस्थेत मी गाडी घेऊन चंद्रावर सुद्धा आरामात जाऊ शकेन. बर बर ये, पण नीट ये. वाट बघतोय. यस. व्यंग येतोय. आत्ता? त्याच्या जेवणाचं बघ जरा.